सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. क्वीन फाउंडेशनच्या संचालिका अध्यक्षा प्राची तिवडे यांनी बिझनेस वुमन यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगिनी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण व्हावं हा या पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता. यावेळी विविध क्षेत्रातील 200हून अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला. सोहळ्याचे हे 3रे वर्ष होते. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मनोरंजन व्हावे म्हणून फॅशन वॉक शोचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. या सौंदर्य क्षेत्रातील अनेक महिला तरुणींनी सहभाग घेतला. विजेत्या मिस कॅटेगरीमध्ये अक्षदा पाठक, अदिती कोंदे, मिसेसमध्ये शीतल बनकर यांची निवड झाली. या 60 वर्षाच्या सुरेखा मैंद यांनी सुंदर नृत्य सादर केले. कळवणच्या अभोणा येथील मेकअप आर्टिस्ट निखिल मोरे यांनी मेकअप डेमो सादर करून महिलांना महत्त्वाच्या ट्रिक्स आणि टेक्निक समजावून उपस्थितांची मने जिंकले. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रमिला कैलास मैद यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. दरम्यान यावेळी क्वीन फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्राची तिवडे आणि विजेत्या स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, माझं नाव श्रद्धा डोंगरे. क्वीन्स फाउंडेशन प्रस्तुत प्राची तिवडे मॅमनी आज मिसेस कॅटेगरी या कॅटेगरीजमध्ये आज फॅशन शो आयोजित केला होता. मी या फॅशन शोला ज्युरी म्हणून आली आहे. प्राची तिवडे मॅमचं मी धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी इथे ज्युरी म्हणून बोलवलं आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम आज नाशिक शहरामध्ये झालेला आहे आणि अशाच भरपूर सीझन्स प्राची मॅमनी करत राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि नाशिकच्या बऱ्याच महिला आहेत मिसेस कॅटेगरीमध्ये ज्यांच्यामध्ये भरपूर टॅलेंट असतं, पण त्यांना प्लॅटफॉर्मची एक गरज असते. त्यांनी नक्की पुढच्या सीझनमध्ये यावं आणि सहभागी व्हावं. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, माझं नाव अदिती. तर आज क्वीन फाउंडेशनच्या अध्यक्ष प्राची तिवडे मॅम यांनी खूप छान प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. त्यांनी मला इथे फॅशन शोसाठी एक ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यात मी मिस नाशिक झाली, विनर अप झाली. सो मला खूप भारी वाटतंय. प्राची मॅम खूप छान प्रोग्राम ऑर्गनाईज करतात. स्पेशली लेडीजसाठी प्रत्येकाला चान्स भेटतो, प्रत्येकाला एक ते स्टेज डेव्हलप करून देतात आणि कुठे ना कुठे आपला कॉन्फिडन्स त्याने नक्कीच वाढतो. ते आपलं करिअर डेव्हलप करण्यात त्यांचे खूप मोठा हातभार आहे असं मी म्हणेल. थँक्यू सो मच. एक मॉडेलिंग माझी आवड आहे, तर जर मला फ्युचरमध्ये कधी चान्स भेटला तर नक्कीच मी माझं करिअर यात बिल्ड करेन. जर प्राची मॅम त्यांचा सपोर्ट असला, असेच प्रोग्राम ते ऑर्गनाईज करत असले तर. थँक्यू. माझे नाव सौ शीतल स्वप्नील बनकर. क्वीन फाउंडेशनने एक कार्यक्रम आयोजित केला, त्यामध्ये मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केलं. त्यामध्ये मी मिसेस म्हणून विनर झाली आहे. थँक्यू फ्रॉम सौ प्राची तिवडे मॅम. जस्ट आवड होती म्हणून मी पहिलं पाऊल उचललंय, त्याच्यामध्ये मी आज विनर झाली मिस नाशिक म्हणून. खूप छान वाटतंय. जर फ्युचरमध्ये मला परत संधी भेटली तर मी नक्कीच त्यामध्ये पार्टिसिपेट करेन. नमस्कार, मी अक्षदा संजय पाठक. क्वीन फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राची तिवडे मॅम यांनी क्वीन फाउंडेशनचं ऑर्गनायझेशन ठेवलं होतं नाशिकमध्ये. तर मी या प्रोग्राममध्ये फर्स्ट नंबर आलाय माझा. मी मिस नाशिक झाले आणि हे सर्व प्राची मॅम मुळे होऊ शकते. खरोखर मी देवाचे आभार मानते की खरंच प्राची मॅम मला लाभल्या आणि त्यांच्यामुळे आज मी मिस नाशिक झाले आणि काहीतरी मी करून दाखवू शकले की नाशिकमध्ये कुठेतरी माझं नाव घेतलं जाईल का मिस नाशिक म्हणून. मी खूप खुश आहे. धन्यवाद प्राची मॅम.
नमस्कार, मी प्राची तिवडे, क्वीन फाउंडेशन प्रेसिडेंट. आज आम्ही 23 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम अरेंज केलेला होता. 200 महिलांनी आमच्याकडे अवॉर्ड घेतले आणि त्याच्यामध्ये आम्ही 200 महिलांना गिफ्ट पण वाटले. त्याच्यात आमच्याकडे स्पॉन्सर होते श्रीनिवास ज्वेलर्स, रानू वर्ल्ड टुरिझम, दीपक अनिल कासार, प्राजक्ता कासार, फ्रेशनेस हेल्थ केअर, वर्षा दीपक देशमुख, अनिता धोत्रे, शीतल जाधव, मेघा सोनवणे, अनुराधा गामणे, कलासाई पैठणीकडनं आम्हाला लकी ड्रॉ होता. आणि स्पेशल थँक्स प्रमिला कैलास मैन, समाजसेविका BJP. ह्या सगळ्यांनी मिळून कार्यक्रम इतका सुंदर केला. आणि आमचा मानस असा होता याच्यामध्ये की सगळ्या महिलांना, त्या सगळ्या महिला आपल्या उद्योजिका होत्या आणि महिला आपल्या याचं नाव, आपल्या अवॉर्डचं नाव होतं उद्योजिका अवॉर्ड. तर सगळ्या महिलांना छान वाटलं आणि आमचा जो मानस होता तो साध्य झाला. धन्यवाद. सर, हा आपला सीझन 3 आणि फॅशन शोचा आपला सीझन 3 चा प्रोग्राम होता आणि आपला अवॉर्डचा पण वर्ष 3रं होते ह्यावेळेस. सर, आमचं 200 महिला उपस्थित होत्या आणि 200 महिलांना आपण सगळ्यांना अवॉर्ड पण दिले आणि गिफ्ट पण दिले. हो, आपले क्वीन फाउंडेशनच्या आपले जे पुढचं नवीन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपण सर्व महिलांसाठी नवीन प्रोजेक्ट आणणार आहे, नवीन प्रोग्राम आणणार आहे. आणि आजचा आमचा जो रिस्पॉन्स होता, तर आम्हाला असं वाटतंय की महिलांना खूपच आवडलेला आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाचं रूपरेषा. तर नक्कीच पुढे पण असेच कार्यक्रम आम्ही देऊ. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका प्रमिला कैलास मैत, मिसेस दुबई आणि मलेशिया इंटरनॅशनल ज्योती केदार शिंदे, मलेशिया विनर ॲडव्होकेट स्नेहल जामखिंडीकर, अनेक राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या क्वीन फाउंडेशन सीझन 3च्या मेकअप पार्टनर VBK रसिकास ब्युटी अकॅडमीच्या श्रद्धा राजधर, तसेच इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अनिता धोत्रे, मिसेस युनिव्हर्सल ज्युरी अनुराधा गामणे, मिसेस युनिव्हर्सल विजेत्या मेघा सोनवणे, डॉक्टर ज्योती केदारे शिंदे यांनी महिलांना मोटिवेशनल स्पीच आणि संविधानातील कलम यांची माहिती दिली. ॲडव्होकेट स्नेहल जामखिंडीकर यांनी कायद्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजिका प्राची तिवडे या अनेक वर्षांपासून महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असून त्यांच्या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थिती असते. कार्यक्रमास प्रायोजक श्रीनिवास ज्वेलर्स, रानू वर्ल्ड टुरिझम, फ्रेशनेस इनोव्हेशन केअर, प्राजक्ता कासार, वर्षा देशमुख, कलासाई पैठणी यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉक्टर शीतल जाधव यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. फॅशन शो ग्रूमिंग ॲक्टर हर्षला भोसले आणि शीतल जाधव यांनी घेतले, तर सूत्रसंचालन चंद्रमा पाटील यांनी केले. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.